हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा. तर सर्वांचे धन्यवाद. सर्वप्रथम विशेषतः सर्व वैष्णवांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करतो. विशेषतः श्रीमान विठ्ठलान प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो की काहीतरी मी सर्व भक्तांच्या भक्तिमय प्रगतीसाठी आणि माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी या ठिकाणी बोलू शकेन. तर अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपण तरी येता रेग्युलर, परंतु मी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आलो आहे. तर विषय जो आहे थोडस तात्विक विषय आहे. माझ्या क्षमतेनुसार मी बोलण्याचा प्रयत्न करेन सर्वांच्या भक्तिमय प्रगतीसाठी. तर पहिल्यांदा आपण प्रार्थना म्हणूया, मंगलाचरण, आणि प्रारंभ करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधि नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर ज्ञान आणि अज्ञान, तर याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. कृष्ण भावनेमध्ये खरं तर ज्ञान आणि अज्ञान या गोष्टी विशेषतः भक्तांसाठी, भक्त जे आहेत ते सर्व दृष्टीने खरं तर ज्ञानी असतात. त्यांना भगवंतांच्या कृपेनं, भगवद्गीतेमध्येच भगवंत सांगतात, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामि आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वतम्. तर जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो, तर भक्तीमध्ये संलग्न झाल्यावरती स्वतः भगवंत काय करतात, त्या जीवाला, त्या जीवाचं जे अज्ञान आहे दूर करण्यासाठी, अज्ञानजम तमहा, जे अज्ञान रूपी अंधकार आहे तो अंधकार भगवंत काय करतात, नष्ट करतात. कशाद्वारे? ज्ञान दीपेन भास्वतः, ज्ञान रूपी तेजस्वी दीप जे आहे तो प्रदान करतात भगवंत, आणि त्याचं सर्व अज्ञान जे आहे ते नष्ट करतात. पण जर का आपण ज्ञान आपल्याला नसेल, तर ज्ञानाशिवाय, ज्ञानाच्या अभावामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आपण करतो. तर खरं ज्ञान काय आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. ज्ञान काय आणि अज्ञान काय आहे? तर भगवद्गीता जे आहे किंवा वैदिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सर्व विस्तारपूर्वक वर्णन आलेलं आहे. तर खरं तर भगवंतांच्या बद्दल आपल्याला गोष्टी माहीत असणं हे खरं तर ज्ञान आहे. जसं की ईशोपनिषद नावाचा छोटासा ग्रंथ आहे. या ईशोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम. तर सुंदर मंत्र आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सांगतायत की सर्व काही कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. ईशावास्यमिदं, प्रत्येक गोष्ट, छोट्यातली छोटी वस्तू किंवा मोठ्यातली मोठी वस्तू,
जसं की आपण बोलतो ना, सारी भूमी गोपाल की. तर प्रत्येक गोष्टीचं अधिकार जे आहे ते भगवंतांच्याकडं आहे. आणि आपण काय केलं पाहिजे, आपल्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यापन करण्यासाठी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपल्याला दिलेलं आहे, तर त्याचाच आपण काय केलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे. आणि बाकीचं जे आहे ते दुसऱ्यांच्या उपभोगासाठी आहे, दुसऱ्यांच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी आहे, असं समजून काय केलं पाहिजे, बाकीचं आपण सोडलं पाहिजे. तर हे काय आहे, हे ज्ञान आहे, याला ज्ञान म्हणतात. की सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे आणि भगवंतांच्या सेवेसाठी आहे. मग त्याच्यातून जेवढा आपल्यासाठी आहे त्याचा आपण काय केलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे. आणि त्याचा उपयोग करत असताना ते आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर का आपण गोष्टींचा उपयोग करू शकलो तर म्हटलेलं आहे की आपण 100 वर्ष जगण्याची इच्छा पण करू शकतो. ईशोपनिषद मध्येच पुढे वर्णन येतं की जर का व्यक्ती सर्व काही भगवंतांच्या मालकीचा आहे असं समजून आणि भगवंतांच्या सेवेसाठी आहे असं समजून सर्व गोष्टींचा वापर करत असेल, तर असा व्यक्ती जो आहे 100 वर्ष जगण्याची इच्छा करू शकतो. 100 वर्ष जगायला त्यानं काही हरकत नाही. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे चुकीचं कार्य होणार नाही. तो सुखानं जीवन यापन करू शकतो. तर याला खऱ्या अर्थाने काय म्हटलेलं आहे, ज्ञान म्हटलेलं आहे. पण जर का आजच्या जीवनशैलीमध्ये, आधुनिक जीवनशैली जर का आपण पाहिली, तर आधुनिक जीवनशैली काय आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्या मालकीची आहे. प्रत्येक गोष्टीवरती आपण प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. मी एवढं कमवलेलं आहे, मला आणखी एवढं कमवायचं आहे, हे मी प्राप्त केलेलं आहे, ते मी प्राप्त केलेलं आहे, मला हे प्राप्त करायचंय, मला ते प्राप्त करायचंय. आणि अशा पद्धतीने आपल्या योजना चालू असतात. तर हे जे योजना आहे किंवा हे जे प्लॅनिंग आपण करत आहोत हे काय आहे, याला आसुरी म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये दैवासुर संपद विभाग योग नावाचा अध्याय आहे. तर त्याच्यामध्ये वर्णन येतंय की कशा पद्धतीनं आसुरी व्यक्तींची काय लक्षणं आहेत. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आसुरी व्यक्ती जो आहे तो प्रत्येक गोष्टीवरती स्वतःचा मालकी अधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट जी आहे त्याच्यावरती कब्जा करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि सर्वांना आपल्या अधीन ठेवू इच्छितो. मीच सर्वे सर्वा, मी स्वामी आहे, ही भावना असते त्याची. तर हे जे आहे ते आसुरी वृत्ती आहे. आणि ही आसुरी वृत्ती कोणामध्ये असते, जे आसुर आहेत त्यांच्यामध्ये. तर रावण जे आहे याचं उदाहरण आहे. रावण कशा पद्धतीनं त्यानं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अधीन केल्या होत्या. तर जे कुबेर आहे, कुबेराचं जे विमान आहे त्यानं काबीज केलं. त्याच्यानंतर सर्व धन संपत्ती तो एकत्रित करत होता. आणि त्यानं काय केलेलं आहे, भगवंतांची पत्नी माता सीतेचं पण अपहरण केलं. अशा पद्धतीनं सर्व गोष्टींचं स्वामित्व आपल्याला पाहिजे ही भावना रावणामध्ये होती. आणि त्यानं काय केलं होतं, काम वासनेच्या अधीन. तर भगवद्गीतेमधून आपण समजू शकतो की कशा पद्धतीनं व्यक्ती जो आहे अज्ञानामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे अज्ञानामध्ये त्याने केलेली कार्य जे आहे त्याला विनाशाकडे घेऊन जातात. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत की मी तुला असं ज्ञान देतो, ज्ञान विज्ञान सहितम, जे जाणल्यानं कोणतंही ज्ञान जाणून घ्यायचं राहत नाही. तर भगवंत सांगतात की हे जे ज्ञान आहे, ज्ञानाचा महिमा भगवंत सांगतात. 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये जर का आपण पाहिलं तर भगवान म्हणतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर जे ज्ञान आहे त्याचं महिमा स्वतः भगवंत सांगत आहेत. पहा, भगवंत म्हणत आहेत की ज्ञान कसं आहे, अर्थात भगवद्गीता जे आहे ते ज्ञान आहे. पहा, तर
भगवान सांगतायत की हे काय आहे, राजविद्या आहे. सर्व विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या म्हटलेलं आहे याला, भगवद्गीतेला. कशा पद्धतीने आपण समजू शकतो की भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते ज्ञान कोणत्याही इतर ग्रंथांमध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. आजपर्यंत आपण अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं असेल किंवा विशेषतः अकॅडमिक्स पुस्तकांचा आपण वेगवेगळे विषय आपण शिकलो शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये. पण आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान कोणत्याही पुस्तकामध्ये शिकवलं गेलं नाही किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये भगवद्गीतेचं ज्ञान नव्हतं. तर केवळ भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे ते भगवद्गीतेमध्येच आहे आणि परंपरेच्या द्वारेच आपल्याला ते प्राप्त होतं. त्यामुळं या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, राजविद्या, राजगुह्य म्हटलेलं आहे. हे ज्ञान जे आहे ते आपल्याला इतर कोणत्याही ठिकाणी प्राप्त होत नाही. केवळ ही जी परंपरा आहे, परंपरेच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणून याला राजगुह्य पण म्हटलेलं आहे. इतर कोणत्या ठिकाणी आपल्याला हे ज्ञान भेटणार नाही. आणि पवित्र आहे, या ज्ञाना एवढं पवित्र कोणतंही ज्ञान नाही. म्हणून म्हटलेलं आहे की जर का आपण वैदिक ग्रंथ गीता आणि भागवताचं जे श्लोक आहेत, एका श्लोकाच्या एका ओळीचं एक शब्द जरी आपण त्याचा वाचला किंवा त्याचं आचरण केलं तरी सुद्धा आपण खूप मोठ्या भयापासून, खूप मोठ्या संकटापासून वाचू शकतो. म्हटलेलं आहे की सकृत प्रपन्नो यस्तवास्मी तिचे याजते. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तार या स्वयं पद्मनाभस्य स्वमुखात विनिसृत. तर भगवद्गीतेबद्दल सांगितलेलं आहे की जर का भगवद्गीतेचा एक शब्द जरी एखाद्यानं अध्ययन केला किंवा गंगाजल एखाद्यानं थोडस एक थेंबभर जरी गंगाजल प्राशन केलं किंवा भगवंतांची भगवंतांची थोडी जरी आराधना एखाद्यानं केली असेल तर अशा व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे की अशा व्यक्तीला यमराजजी कधीही यमलोकाला घेऊन जात नाही. तर पहा ही विशेषता आहे. जे ग्रंथ आहेत, दिव्य ग्रंथांचं जे ज्ञान आहे त्याचं जेव्हा आपण अध्ययन करतो, त्याचं जेव्हा आपण अभ्यास करतो, काय होतं, सर्व प्रकारे आपलं शुद्धीकरण होतं आणि मोठ्या संकटापासून, मोठ्या भयापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, राजविद्या, राजगुह्य, पवित्र. आणि इदम उत्तमम, उत्तम म्हणजे सर्व प्रकारे तम जे आहे, तम म्हणजे अज्ञान किंवा अंधकार, सर्व प्रकारे अज्ञान आणि अंधकाराचा विनाश करणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अज्ञान किंवा अंधकार बाकी राहत नाही. म्हणून त्याला उत्तम म्हटलेलं आहे. पवित्रम इदम उत्तमम. आणि प्रत्यक्ष अवगम्यम, प्रत्यक्ष आपण काय करू शकतो, याचं आचरण करू शकतो. व्यवहारिक आहे. बऱ्याच वेळा तथाकथित शिकलेले लोक म्हणतात की भगवद्गीता हजारो वर्षापूर्वी सांगण्यात आली आणि त्यावेळी भगवद्गीता व्यावहारिक होती, प्रॅक्टिकल होती. आजच्या स्थितीमध्ये आज विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे आणि या आधुनिक जीवनशैलीमध्ये सॉफिस्टिकेटेड लाईफस्टाईल आम्ही जगत आहे म्हणतात ते. पण या आधुनिक जीवनशैलीमध्ये ही भगवद्गीता आचरण केली जाऊ शकत नाही म्हणतात. परंतु भगवंत जे काही गोष्ट सांगतात ते व्यावहारिक सांगतात. भगवंत कधीही इन प्रॅक्टिकल गोष्ट सांगत नाहीत. प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंतांची व्यावहारिक आहे. आजच्या स्थितीमध्ये सुद्धा भगवद्गीतेचं आचरण केलं जाऊ शकतं. म्हणून भगवान म्हणतात की प्रत्यक्ष अवगम्यम, प्रत्यक्ष याचं आचरण केलं जाऊ शकतं. आज सुद्धा भगवंत जे काय सांगितलेलं आहे, भगवान म्हणतात की माझं स्मरण करा. आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो, भगवंतांचं नाव घेऊ शकतो. भगवंत म्हणतात की मला वस्तू अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम, पान फूल फळ पाणी. तर पान फूल फळ पाणी भगवंतांना आज पण अर्पण केलं जाऊ शकतं. सर्वत्र उपलब्ध आहे. तुळशी पत्र आपण अर्पण करू शकतो, आपण भगवंतांना फूल अर्पण करू शकतो, आपण भगवंतांना फळ अर्पण करू शकतो, पाणी अर्पण करू शकतो.
तर हे व्यावहारिक आहे, याच्यामध्ये कोणताही इम्प्रॅक्टिकल गोष्ट नाही. आणि भगवंत सांगतात की सुसुखम, जेव्हा आपण हे ज्ञानाचं आचरण करणार, तर हे आचरण करताना जे आपल्याला अनुभव येईल तो आनंददायक आहे. सुसुखम, अतिशय आनंद प्रदान करणार आहे. तर जेव्हा आपण या गोष्टींचं जीवनामध्ये आचरण करणार, तर त्यानं काय होणार आहे, आपल्याला दिव्य आनंद पण प्राप्त होणार आहे. सुसुखम कर्तुम अव्ययम, आचरण करण्यासाठी हे जे ज्ञान आहे ते अतिशय आनंददायक आहे, सुखदायक आहे. तर अशा पद्धतीनं पहा, भगवंत 9व्या अध्यायाच्या या दुसऱ्या श्लोकामध्ये जे ज्ञान आहे या ज्ञानाचा महिमा सांगत आहेत. पण वाचू शकता, श्लोक सुंदर आहे, तो प्रत्येकाचा पाठ पण असायला पाहिजे हा श्लोक. 9व्या अध्यायाचा दुसरा श्लोक. तर अशा पद्धतीनं, आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु जर का याच्यावरती आपली श्रद्धा नसेल, तर त्याच्याबद्दल पण भगवान सांगतात, अश्रद्धाना पुरुषास्य धर्मस्यास्य पर्यंत अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. तर पहा, जे ज्ञान आहे त्या ज्ञानावरती आपला विश्वास पण असणं आवश्यक आहे. जर का ज्ञानावरती आपला विश्वास नसेल, तर म्हटलेलं आहे की अशा व्यक्तीचा विनाश निश्चित आहे. अशा व्यक्तीचा काय होतं, पुन्हा या संसारामध्ये त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा यावं लागतं. अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसारवत म्हणे भगवंत सांगतात त्याच श्लोकामध्ये पुढच्या. तर अशा पद्धतीनं आपण जे काही वैदिक ग्रंथांचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. जे पण वैदिक ज्ञान आहे त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ते मनुष्याच्या द्वारे निर्मित नाही, ते साक्षात भगवंतांच्या पासून आलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही, जे परिपूर्ण आहे, जे सर्व प्रकारे दोष रहित आहे, आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्रुटी नाही, तर त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे त्याच्यावरती आपलं पूर्ण श्रद्धा असणं आवश्यक आहे, आणि श्रद्धापूर्वक आपण काय केलं पाहिजे, त्याचं आचरण करायला पाहिजे. तर आपण हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये आचरण करणं आवश्यक आहे. तर रावण जो आहे, दसरा काल झाला, बरोबर. तुम्ही जर का ऐकलं नसेल तर अवश्य पुन्हा ऐका सर्वांनी. तर खूप सुंदर शिक्षाष्टकम प्रभूजींनी सांगितलं आजच्या जपा डॉक मध्ये. तर रावण जो आहे हा सर्व प्रकारे ज्ञानी होता. त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. परंतु रावण त्याच्या काम वासनेमुळं किंवा जे आसुरी वृत्ती आहे त्याची, त्याच्यामुळे त्याचा विनाश झाला. आपण दसऱ्याच्या वेळी सर्व प्रभूजी तुमचा आवाज येत नाहीये. मत्स्य अवतार तो माझा. हरे आता येतोय. कृष्ण. आता येतोय प्रभू. ओके. तर हरे थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रभूजी एक 2 मिनिटात थोडस अनाउन्समेंट आहे. तर आजच्या सेशन मध्ये जॉईन झालेल्या सर्व भक्तांचा पुन्हा एकदा सेशन मध्ये स्वागत आहे. तर सेशन मध्ये एक लिंक शेअर केलेला आहे, गुगल फॉर्म, ज्यामध्ये
तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी त्या सर्व गोष्टी दिसून येतात. ते लिंक सर्वजण 1 मिनिट फक्त रजिस्टर करा. मी लिंक शेअर करतोय. Recording in progress. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्व भक्त या लिंकला रिस्पॉन्ड करायचं आहे. तर ते लिंक कसं ओपन करायचं ते 1 मिनिट स्क्रीन शेअर करून दाखवतो. तर या सेशन मध्ये इकडे जे चॅट बॉक्स दिसतंय चॅट मेसेजचं, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इकडे सर्वेश प्रभूजींनी पण टाकलेलं आहे आणि मी देखील टाकलेलं आहे. या लिंकला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक असा चार्ट ओपन होईल. त्यामध्ये आय वाय आणि या ठिकाणी नाव नेम जिथं दिलंय त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. आणि वय, शहर कुठल्या शहरातून आहात, कुठल्या इस्कॉन टेम्पलशी कनेक्ट आहात ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर ना मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, मोबाईल नंबर आणि नाव, आणि या ठिकाणी जन्मतारीख देखील टाकायचं आहे. तर हे खूप सोपा प्रोसेस आहे. प्रभूजी हरे कृष्ण. यस प्रोजी. दीक्षित नाव टाकायचं का आपलं हे नाव टाकायचं? दीक्षित नाव टाकायचंय प्रोजे, आणि आपण कुठल्या शहरातून कनेक्ट आहे ते पण टाक. नाव दीक्षित नाव ठीक आहे प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण. यस प्रोजे, ओके थँक्यू. ओके ओके. हरे कृष्ण. सर्व भक्तांनी सेशन संपायच्या अगोदर एकदा या लिंकला रिस्पॉन्ड करा, म्हणजे आमच्याकडे तुमचे नंबर्स वगैरे येतील. त्यानंतर ना आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू. आणि तसेच ज्या ज्या भक्तांकडे झूम मीटिंगचा पोस्टर येईल ना त्या भक्तांनी कृपया करून स्टेटस लावलं ना तर बाकीच्या भक्तांना देखील कळेल. त्यामुळे तुम्ही ज्या या संधीचं फायदा घेत आहात तसेच बाकीच्या लोकांना पण फायदा होईल. तर सर्व भक्तांनी कृपया एवढं काम करावे. आणि आपण जॉईन करताना जर पॉसिबल असेल तर आपण कुठल्या सेंटरशी कनेक्ट आहात, जसं मी इस्कॉन पुणे, माझं नाव अंतर्यामी चैतन्य दास आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये पुणे म्हणून असं लिहिणार. तसंच त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांना पॉसिबल आहे त्या लोकांनी कृपया करून आपलं शहराचं नाव लिहिलं तर बरं होईल. आणि पुढचं सेशन कंटिन्यू करतील श्रीमान मत्स्यावतार प्रभूजी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, धन्यवाद. तर काय बोलतो मी, रावण. तर रावण दहन आपण करतो दरवर्षी. तर रावण दहनाच्या पाठीमागे जो सिद्धांत आहे किंवा रावण जे आहे दहन करतो, तर जे काम वासनेचं प्रतीक आहे, रावण जे आहे ते काम वासनेचं प्रतीक मानलं जातं. जसं की 6 प्रकारचे विकार आहेत आणि 6 आसुर पण आहेत. तर हे 6 आसुर कोणते आहेत? रावण, कुंभकर्ण, दंतवक्र, शिशुपाल, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू. तर अशा पद्धतीने हे 6 आसुर 6 प्रकारचे विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य वगैरे. तर याच्यामध्ये रावण जो आहे तो काम वासनेचं प्रतीक मानलेला आहे. आणि रावण दहन करतो अर्थात आपण काय करतो? काम वासनेचं दहन करतो. तर रावणानं काय केलं? प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी माता सीतेचं अपहरण केलं स्वतःच्या उपभोगासाठी. तर अशा पद्धतीनं यद्यपि रावण अतिशय बुद्धिमान पण होता, विद्वान होता, सर्व प्रकारे त्याला वैदिक ग्रंथांचं ज्ञान होतं. जर का आपण रावणाने एक शिवजींवरती अष्टक लिहिलेलं आहे, तर अतिशय विद्वत्तापूर्ण असं रचना त्यानं केलेली आहे. आपण समजू शकत नाही किंवा आपण कल्पना करू शकत नाही रावण किती विद्वान होता. परंतु कोणतरी आहे म्यूट. तर रावणाची जी विद्वत्ता आहे आपण कल्पना करू शकत नाही किती विद्वान होता तो. परंतु एवढी विद्वत्ता असताना सुद्धा रावण जो आहे
तो परस्त्रीच्या द्वारे मोहित झाला आणि त्या परस्त्रीद्वारे मोहित झाल्यामुळे काय झालं, त्याचा विनाश झालेला आहे. तर जे ज्ञान आहे ते केवळ ज्ञानाचा किंवा केवळ ज्ञान असणं लाभदायक नाहीये. त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूप राहायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण होणं आवश्यक आहे. केवळ ज्ञान असणं आपल्याला लाभदायक ठरणार नाहीये. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, ज्ञान विज्ञान सहितम क्षमा दमा तपा शौचम क्षांतीर आर्जवम एवच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम. पहा, खूप महत्वाचं आहे की आपल्याकडं केवळ ज्ञान असणं लाभदायक नाहीये. ते ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये आचरण होणं आवश्यक आहे. भगवंत पण सांगतात की ज्ञान विज्ञान सहितम. तर जे ज्ञान आहे ते जीवनामध्ये आचरण होणं आवश्यक आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं काय होईल, आपल्याला त्याचा लाभ होईल. भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे की सर्व काही गोष्टींचं ज्ञान आहे, परंतु तरी सुद्धा व्यक्ती पाप कर्मामध्ये का लिप्त होतो? तरी सुद्धा इच्छा नसताना अनिच्छनपि वार्ष्णेय बलादीव नियोजिता. पहा, महत्वपूर्ण प्रश्न अर्जुनाने विचारला की इच्छा नसताना सुद्धा जबरदस्ती तो पाप कर्मामध्ये का लिप्त होतो? किंवा परीक्षित महाराजांनी पण प्रश्न विचारला शुकदेव गोस्वामींना. जेव्हा परीक्षित महाराजांना 28 प्रकारचे, विशेषतः अनेक प्रकारच्या नरकांचं वर्णन त्या ठिकाणी सांगण्यात आलं, तर परीक्षित महाराज त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की व्यक्ती जो आहे त्याला माहित असून सुद्धा सर्व प्रकारे की मी चोरी केल्यानंतर किंवा मी पाप केल्यानंतर मला पुन्हा अनेक प्रकारचे कष्ट दिले जाणार आहेत, मग तरी सुद्धा तो पाप कर्मामध्ये का लिप्त होतो? तर भगवंत त्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये की कशा पद्धतीनं काम वासना जी आहे ती व्यक्तीला सर्व प्रकारे पाप कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते. रावणाच्या बाबतीमध्ये पहा, हेच झालं. रावणाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं, परंतु काम वासनेनं तो एवढा अंधळा झाला होता, एवढा तो मूर्ख झाला होता की ते सर्व ज्ञान जे आहे त्याच्या कामाला आलं नाही. मग भगवंत सांगत आहेत की काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिनम. भगवंत सांगतायत अर्जुनाला की हे काय आहे, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे. आणि हा कामच काय करतो व्यक्तीला, महाशनो महापापमा, हा काय करतो व्यक्तीला पाप करण्यासाठी बाध्य करतो. विद्धी एनम इह वैरिनम, आणि हाच खरा आपला शत्रू आहे हे तू जाणून घे, अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत. अशा पद्धतीनं ही काम वासना जी आहे ती खरा आपला शत्रू आहे. आणि अर्जुनाला भगवंत त्या ठिकाणी सांगत आहेत की हे काम वासनेची स्थान जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. तर काम हा आपला शत्रू आहे हे तर समजलं, परंतु ह्या काम वासनेचं कामाची स्थान काय आहेत? तर त्याच ठिकाणी अर्जुनाला भगवंत हे पण सांगत आहेत की ही काम वासना जी आहे याची स्थान काय आहेत? मन, आपली बुद्धी, त्याच्यानंतर जी आपली इंद्रिय आहेत, ही इंद्रिय म्हणजे काय आहेत? हे काम वासनेची स्थानं आहेत. आणि ह्या इंद्रियांच्या द्वारे काय होतं, हे काम वासना जी आहे ती कार्य करते आणि जीवाला, व्यक्तीला काय करते, मोहित करते, या भौतिक जगामध्ये त्याचं पतन घडवते. तर म्हणून जे इंद्रिय आहेत या इंद्रियांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. जोपर्यंत इंद्रियांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावत नाही तोपर्यंत काम वासना जी आहे तिला आपण नियंत्रित करू शकणार नाही. पहा, रावणाच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, तो काम वासनेच्या अधीन होऊन रावणाला सर्वांनी सांगितलं, इवन विभीषण आहे, कुंभकर्ण आहे, त्याची पत्नी मंदोदरी आहे, सर्वजण रावणाला सांगत होते की तुम्ही काय करा, सीतेला परत करा. सीता जी आहे ती भगवंतांची पत्नी आहे, प्रभू रामचंद्र भगवंत आहेत आणि अतिशय शक्तिशाली आहेत, त्यांच्यावरती कोणीही विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु सर्वांनी सांगितल्यानंतर सुद्धा रावणानं कोणाचंही ऐकलं नाही.
आणि अशा पद्धतीनं शेवटी रावणाचा विनाश झाला. तर हे काम वासनाच काय आहे, प्रत्येकाच्या विनाशाचं कारण आहे. आपण रावण दहन करतो की काम वासनेचं प्रतीक आहे म्हणून, आणि अशा पद्धतीनं आपल्याला वाटतं की आम्ही काम वासनेवरती, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या आतमध्ये पण एक रावण आहे. आपण बाहेर रावणाचं दहन केलं, रावणाला आपण जाळलं बाहेर, परंतु आपल्या हृदयामध्ये जे रावण आहे त्या रावणाचं काय? तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे षड्रिपू आहेत. हे पण रावणाचं प्रतीक आहेत. तर त्यांना विनाश करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तयारी केली पाहिजे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे? त्यासाठी आपण जे आपल्या इंद्रियांमध्ये मन आहे, बुद्धी आहे, वेगवेगळे जे इंद्रिय विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, म्हणजे आपले डोळे असतील, कान असतील, जिव्हा आहे, नासिका आहे, स्पर्श इंद्रिय आहे, या इंद्रियांच्या द्वारे काय होत असते? कामवासना प्रकट होत असते आणि आपल्याला ती त्या गोष्टींमध्ये लिप्त करत असते, कामी जीवनामध्ये लिप्त करत असते. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? या इंद्रियांमध्ये जे कामाचा निवास आहे तो नाहीसा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने काय होऊ शकतं? काम वासनेवरती आपण विजय प्राप्त करू शकतो. म्हणून अंबरीश महाराजांचं उदाहरण आहे. 9व्या स्कंदामध्ये अंबरीश महाराजांची कथा येते. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अंबरीश महाराजांनी सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं. पायाच्या द्वारे काय करायचे? ते मंदिरामध्ये जायचे, हाताने भगवंतांचं मंदिर झाडायचे, कानाच्या द्वारे भगवंतांची कथा ऐकायचे, जिभेद्वारे भगवंतांच्या प्रसाद आस्वादन करायचे, डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन करायचे आणि नासिकेद्वारे भगवंतांच्या चरणावरचं जे तुलसी आहे त्याचा सुगंध घ्यायचा. तर अशा पद्धतीने प्रत्येक इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये किंवा भगवंतांच्या भक्तिमय कार्यामध्ये लावलं जात आहे. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने काय होऊ शकतं? सर्व प्रकारे आपण काम वासनेवरती विजय प्राप्त करू शकतो. तेव्हा खऱ्या अर्थानं सर्व प्रकारे आपण आपल्यामध्ये जे विकार आहेत त्या विकारांवरती विजय प्राप्त करू शकतो. तर केवळ ज्ञान असणं पुरेसं नाहीये. ज्ञान जे आहे त्याचं विज्ञानामध्ये रूपांतरण व्हायला पाहिजे. ज्ञान विज्ञान सहितम यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. भगवंत सांगतायत अर्जुनाला की मी तुला केवळ ज्ञान नाही, ज्ञान आणि विज्ञान पण तुला सांगतो. तर प्रॅक्टिकल नॉलेज आपण शिकतो ना शाळा कॉलेजांमध्ये, अकॅडमिक्स मध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी असतात. एक असते प्रॅक्टिकल. तर केवळ थिअरी शिकत नाही आपण, थिअरी बरोबर आपल्याला प्रॅक्टिकल पण शिकावं लागतं. तर दोन्ही जेव्हा आपण शिकतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला फायदा होत असतो. तर केवळ ज्ञान प्राप्त करण्याच्या पाठीमागे आपण लागलं नाही पाहिजे. ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाचं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं आचरण करायचं याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि याच्या पुढची गोष्ट ही आहे की ज्ञान जे आहे हे भक्त ज्ञान प्राप्तीच्या मागे लागत नाहीत. ज्ञान योग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग, भक्ती योग, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. तर भक्त जो आहे तो भक्ती योगामध्ये संलग्न होत असतो. हे वैदिक ग्रंथ जे आहेत, गीता भागवत, या गीता भागवताचा आपण अध्ययन करतो आणि भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. तर ज्ञान प्राप्त करणं हा आपला उद्देश असू नये. आपला उद्देश काय आहे? भक्ती करणं हा आपला उद्देश आहे. तर ज्ञान योग जो आहे, ज्ञान योगाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की ज्ञान योगामध्ये किंवा कर्मयोगामध्ये किंवा ध्यान योगामध्ये जो साधक आहे तो स्वप्रयत्नानं भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात तो सर्व गोष्टी करतो आणि त्या सर्व गोष्टींच्या द्वारे भगवंत प्राप्तीचा प्रयत्न करतो. जसं की वैदिक म्हणजे हे आहेत 4 वेद आहेत, या 4 वेदांचं लोक अध्ययन करतात आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात, भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. किंवा ध्यान योग आहे, ध्यान योगामध्ये भगवंतांवरती ध्यान लावलं जातं भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं परंतु भक्त जो आहे तो भगवंतांच्या वरती अवलंबून असतो.
इतर योगामध्ये स्वप्रयत्नानं प्रयत्न केले जातात, परंतु भक्ती योगामध्ये जे आहे ते पूर्ण भगवंतांवरती अवलंबून राहून, जसं की उदाहरण दिलं जातं, आपण ऐकलं असेल कधी, एक इमारत आहे, 25 इमारत आहे, आणि त्या इमारतीमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटच्या मजल्यावरती जायचं आहे. तर सगळ्यात शेवटच्या मजल्यावरती जाण्यासाठी त्या ठिकाणी दोन उपाय आहेत. तर एक उपाय आहे कोणता? शिडीच्या द्वारे पायऱ्या चढत चढत वरती जाणं, आणि दुसरा उपाय आहे लिफ्टच्या द्वारे. तर पायऱ्या चढत जाणं सोपं आहे की लिफ्टनं जाणं सोपं आहे? तर स्वाभाविक लिफ्टच्या द्वारे जाणं सोपं आहे, सहजपणे आपण, आणि पायऱ्या चढत जाणं जे आहे ते कष्टदायक आहे. तर याच्यामध्ये इतर जे योग आहेत, कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, ध्यान योग आहे, हठयोग आहे, यांची तुलना पायऱ्या चढत जाण्याशी केलेली आहे. आणि ज्याच्यामध्ये खूप कष्ट आहे आणि वरती पोहोचणार की नाही याची पण खात्री नाही. पण जे लिफ्टचा मार्ग आहे, लिफ्ट मध्ये उभं राहून त्या ठिकाणी वरती जाण्याचं जे मार्ग आहे त्याची तुलना भक्ती योगाशी केलेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काही करावं लागत नाही, केवळ त्या ठिकाणी आपण उभं राहतो आणि आपण ऑटोमॅटिकली वरती पोहोचतो. तर भक्ती योगाची तुलना लिफ्टशी केलेली आहे. तर भक्ती योग साधक जो आहे तो भगवंतांच्या वरती अवलंबून असतो, तो पूर्णतः भगवंतांवरती आश्रित असतो. भगवंत ज्या पद्धतीनं मला गोष्टी करून घेतील माझ्याकडून, त्यानुसार तो सर्व गोष्टी त्याला भेटतील. तर अशा पद्धतीनं भक्तीची तुलना जी आहे ती लिफ्टशी केलेली आहे. ज्ञान योगामध्ये किंवा इतर योगामध्ये जे आहे, आणखी उदाहरण दिलं जातं की जसं की योगामध्ये आपले आहेत कर्मबीज, ते नष्ट होत नाहीत. कर्म नष्ट होतात किंवा पाप नष्ट होतात, परंतु त्याची जी बीज आहेत ती नष्ट होत नाहीत. जसं की जंगलामध्ये आग लागल्यानंतर सर्व जंगल नष्ट होतं, परंतु जेव्हा पावसाळा येतो, पाऊस पडल्यानंतर पुन्हा काय होतं, जंगल पुन्हा हिरवगार होतं. का? कारण की त्या ठिकाणी बीज राहिलेले असतात आणि ते बीज अनुकूल वातावरण आल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर पुन्हा उगवतात. तर अशा पद्धतीनं ज्ञान मार्गामध्ये काय होतं, पाप किंवा कर्म नष्ट होतात परंतु बीज नष्ट होत नाहीत. तर भक्ती मार्गामध्ये काय होतं, भक्ती मार्गामध्ये सर्व प्रकारची जे पाप बीज आहेत सर्व नष्ट होतात. आणि कोणत्याही प्रकारची कर्म किंवा पाप बीज जे आहेत ते राहत नाहीत. व्यक्तीला पूर्णत्व प्राप्त, भगवंतांची प्राप्ती होत असते. तर म्हणून जे ज्ञान आहे त्या ज्ञानावरती केवळ केवळ आपण विसंबून राहू नये, किंवा ज्ञानाच्या स्तरावरतीच आपण तेच सर्वोच्च आहे हे आपण समजायचं नाहीये. खरं आपला स्तर जो आहे तो भक्तीचा स्तर आहे. भक्तीने कार्यांमध्ये आपण स्वतःला संलग्न करायचं आहे, अर्थात भगवंतांची प्रसन्नता, अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमम. तर सर्व प्रकारे भगवंतांच्या अनुकूल, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि कोणते वैयक्तिक काय म्हणतात त्याला, कोणताही वैयक्तिक हेतू न ठेवता सर्व प्रकारे भगवंतांची प्रसन्नता या भावनेनं आपण काय केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. तर त्याला खरं भक्ती म्हटलेलं आहे. अनुकूल्येन कृष्ण अनुशीलन भक्ती. तर अशा या स्तरावर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर तेव्हा खरे आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्ञान काय आणि विज्ञान काय याच्याबद्दल भगवंत सांगत आहेत. तर म्हणजे हे आहे, शास्त्रामध्ये वेगवेगळी उदाहरणं पण दिली जातात की कशा पद्धतीने आपली इंद्रिय जी आहेत आपल्याला सर्व प्रकारे मोहित करतात. जसं की आपलं जे डोळे आहेत, डोळ्यांच्या द्वारे रूपाचं उदाहरण दिलं जातं की जे पतंग आहे, पतिंगा, जो अग्नीद्वारे आकर्षित होतो आणि त्याला वाटतं की अग्नी म्हणजेच काय, माझ्यासाठी सर्वस्व आहे.
आणि त्या अग्नीद्वारे तो एवढा आकर्षित होतो की त्या अग्नीमध्ये तो प्रवेश करतो. आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश होऊन तो काय होतो, त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. तर आपले डोळे जे आहेत ते सुंदर रूपाकडे आकर्षित होत असतात. तर भक्तांनी काय केलं पाहिजे, भगवंतांचं रूप पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भगवंतांच्या आनंदासाठी आपण सर्व प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर ध्वनी आहे, जो पारधी असतो, पारधी हरिणाला पकडण्यासाठी काय करतो, सुंदर मधुर गायन करत असतो आणि तो बासरीचा उपयोग करून सुंदर मधुर धून जे आहे ते वाजवतो. आणि ते बासरीचा आवाज ऐकून काय करतं, हरिण जे आहे ते पारध्याच्या जाळ्यामध्ये अडतं आणि त्याचा त्या ठिकाणी जीव जातो. तर या संसारातले वेगवेगळे आजकाल आपण पाहतो लोक जे आहेत ते कानामध्ये हेडफोन कंटिन्युअस त्यांचे असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. परंतु त्यांना माहित नाहीये की तो जो ध्वनी ते ऐकत आहेत त्या ध्वनीच्या द्वारे त्यांचं जीवन जे आहे